नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली बातमी या चॅनलवर. पुन्हा घेऊन आलो आहे माहितीपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. आगामी विधानसभा निवडणूक पाहता राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी योजनांचा पाऊस पडायला सुरुवात केली आहे. त्यातून आता राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेची घोषणा केली आहे. या योजनेने 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजेच सिनियर सिटीजनच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ कुणाला घेता येणार आहे, या योजनेचे निकष काय आहे आणि या योजनेत कोण कोण पात्र ठरणार आहेत हे जाणून घेऊया. त्याआधी तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण चॅनलवर तुम्हाला योजनांच्या बाबतीत पुरेपूर माहिती मिळत असते. राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमान प्रमाणे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र उपलब्ध करणे, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे प्रबोधन प्रशिक्षण देण्यासाठी पात्र लाभार्थींना 3,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता, दुर्लभतेनुसार असहाय्यभूत साधने, उपकरणे यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, होल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वायकल कॉलर इत्यादी खरेदी करता येतील. आता तुम्हाला या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते बघू. सर्वात आधी तुमचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल व पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबुकची झेरॉक्स, स्वयं घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्रे. आता तुमच्याकडे काय असायला पाहिजे तरच तुम्ही पात्र असाल. 31 डिसेंबर 2024 अखेर वयाची 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत. आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार कार्डची पावती देखील चालणार आहे. आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र दस्तावेज असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असावे. लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणांकडून प्रमाणपत्र किंवा BPL रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य किंवा केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजना अंतर्गत लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे. आता तुम्ही या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तसेच तुम्हाला अर्जासोबत जोडायला लागणारे कागदपत्रे यांची लिस्ट शेवटमध्ये दिलेली आहे. आता हा फॉर्म योग्यरित्या भरून ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सबमिट करा. फॉर्ममध्ये तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो चिपकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव लिहावं लागेल. तुमचं वय, व्यवसाय, गावचे नाव, तालुका, जिल्हा यासारखे प्राथमिक तपशील भरायचे आहे. यासोबत लिंग आणि जात आणि प्रवर्ग, मोबाईल क्रमांक आणि कौटुंबिक वार्षिक उत्पन्न भरायचे आहे. तुम्ही मागील 3 वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाही याबद्दलचे घोषणापत्र भरायचे आहे. हे घोषणापत्र तुमच्या पात्रतेसाठी महत्त्वाचे आहे. फॉर्ममध्ये हे देखील जागा दिलेली आहे आणि भरणे अनिवार्य आहे. दरम्यान फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे जोडून तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये फॉर्म जमा करा. या फॉर्ममध्ये तपशील अचूक भरणे आवश्यक आहे, नाहीतर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांना ह्या माहितीची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तरच तुम्हाला येणारे अपडेट सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.